महत्वाची बातमी, नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा आता पुन्हा एकदा उपस्थित होतोय, कारण सुप्रीम कोर्ट या संदर्भात उद्या महत्वाचा निकाल देणार आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळालेल्या राणांचं भवितव्य आता उद्या ठरणार असल्याचं पाहायला मिळतंय, कारण सुप्रीम कोर्टात महत्वाचा निकाल उद्या येणार आहे आणि त्यामुळे आता नवनीत राणांना दिलासा मिळतो की नाही हे पाहणं देखील महत्वाचं आहे। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा सुप्रीम कोर्ट उद्या या संदर्भात महत्वाचा निकाल देणार आहे आणि त्यामुळे आता भाजपच्या वतीने उमेदवारी मिळालेल्या राणांचं भवितव्य उद्या ठरणार असल्याचं पाहायला मिळतं। तर नवनीत राणांच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, सुप्रीम कोर्टात उद्या महत्त्वाचा निकाल येणार आहे। सूरज दहाट आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडनं बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। सूरज, नक्कीच आपण जर पाहिलं तर नवनीत राणा यांचा जो जात पडताळणीचा जो निकाल आहे तो उद्या लागणार असल्याची माहिती आहे। आपण जर बघितलं तर यापूर्वी मुंबई हायकोर्टाने जे आहे नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये निकाल दिलेला होता। नवनीत राणांचं अनुसूचित जातीचं जे प्रमाणपत्र आहे ते त्यांनी रद्द केलेलं होतं आणि जर पाहायला गेलं तर गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी सुनावणी सुरू होती। मात्र जर पाहायला गेलं तर या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही बाजूने ज्या युक्तिवाद झाल्यानंतर 14 दिवसानंतर जो आहे निकाल देऊ असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं। मात्र 3 आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी देखील या ठिकाणी निकाल लागलेला नव्हता। मात्र आता जर पाहिलं तर आता एक मोठी अपडेट येत आहे, नवनीत राणांचा जात पडताळणीचा जो निकाल आहे उद्या लागणार आहे आणि उद्या जर पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष जे बावनकुळे त्यांच्या प्रमुख उपस्थिती जी आहे नवनीत राणा उद्या सकाळी 10 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो यावरच नवनीत राणांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। कदाचित नवनीत राणांच्या विरोधात जर निकाल जर गेला तर त्यांची उमेदवारी रद्द होऊ शकते, कारण का आपण जर बघितलं तर नवनीत राणा यांना जो आहे तो भाजपने जो आहे 5 दिवसापूर्वी उमेदवारी अर्ज भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे उद्याचा निकाल जर विरोधात जर गेला तर नवनीत राणांना हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो। अगदी सूरज, महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।